सिंधुदुर्गच्या ग्रामीण संस्कृतीची परंपरा, निसर्गाने दिलेल्या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजवणारा एक आगळावेगळा उपक्रम कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात उत्साहात पार पडला। विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी प्रदर्शन व गावठी बाजार या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील आणि परिसरातील विविध रानभाज्या, गावठी धान्ये, पारंपरिक खाद्यपदार्थ, मसाले, घरगुती पदार्थ तसेच दुर्मिळ वनभाज्या प्रदर्शनासाठी आणल्या। विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्टॉलवरील पदार्थांचे पौष्टिक महत्त्व, त्यातील जीवनसत्वे आणि गुणधर्म आणि ते बनवण्याची पद्धत अभ्यागतांना समजावून सांगितली। आजच्या रासायनिक शेतीच्या आणि फास्ट फूडच्या युगात नैसर्गिक, सेंद्रिय आणि गावठी पदार्थांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला। कमवा आणि शिका, शिका आणि विका या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला। हातामध्ये आहे तो निरफणस आहे। सावंतवाडी, कुडाळ सारख्या बाजारपेठेमध्ये आम्ही जातो तेव्हा याचीच किंमत जवळपास 100 ते 120च्या आसपास असते। हीच भाजी आपल्याला निरफणस ही त्या ठिकाणी 60 रुपयापर्यंत विद्यार्थी देतात आणि या 60 रुपयामध्ये देत असताना सुद्धा त्यांना ते सहज परवडते। आमचे विद्यार्थी दुर्मिळ अशा प्रकारची ज्या रानभाज्या आहेत त्या घेऊनही आल्या आहेत आणि विशेष म्हणजे याची रेसिपी पण काय आहे ही आमच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि ती भाजी विकत असताना त्याची रेसिपी कशी असावी, त्याच्यामध्ये काय कोणकोणते अन्य कंटेंट घालावे ही सर्व माहिती ते विद्यार्थी देतात। त्यामुळे एकंदरीत मागच्या 4-5 वर्ष आमच्या शाळेमध्ये चाललेला हा उपक्रम आणि त्याची परिणिती म्हणजे आज विद्यार्थी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या शाळेचे पटकारे सर जे आहेत यांनी या कामी विशेष परिश्रम घेतलेले आहेत। निश्चितच याचा फायदा होतोय। मुलं स्वतः इथं आलेली आहेत, त्यांनी दरफलक सुद्धा आणलेले आहेत आणि कमवा आणि शिकवा हे जे आहे जे गुण आहे त्यांच्यामध्ये रुजल्याचं आम्हाला दिसून येते। अळू आणि आजच्या या धकाधकीच्या विज्ञान युगात ग्रामीण भागामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्या महत्त्वापायी आपल्या शाळेने हा उत्स्फूर्त असा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि त्यामध्ये आपली जी मुलं आहेत ती स्वतः रानभाज्या एक आणतात आणि त्याचं प्रदर्शन आपल्याकडनं भरवलं जातं आणि त्याचं खूप अनन्यसाधारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये विज्ञान युगात म्हणजे केमिकलच्या भाज्या खाण्याच्या गावठी एकदम म्हणजे नॅचरल ह्याचा कुठलाही त्रास होत नाही आणि ह्या भाज्या ज्या आहेत गावठी भाज्या ह्या अनादी कालापासून चालल्यात आणि ह्याचं खूप महत्त्व आहे। हे आज या मुलांना पटलंय आणि मुलांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे एवढंच सांगतोय। धन्यवाद। माझे नाव जान्हवी सीताराम परब, इयत्ता 6वी। माझ्या आईने इथे छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थ व भाज्या दिल्यात। हे अप्पे, हे दुधाचे वडे आणि हे खोबऱ्याची वडी आणि साखर आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वगैरे असताना त्याचे लाडू, हे मिठातले मिरचे व हे रानभाज्या आणि अशा प्रकारे सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्यात छान छान बघायच्या। इकडनं कमवायला शिकायला आणि कळते आणि आपल्या आई बाबा व कुठे कुठे जाऊन कसा काम करवतात ते पण कळते।